सर्वांना सस्नेह नमस्कार. भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत. घेऊन आलोय आपण अंतिम फेरी 63वी महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धा 2024-25 आणि वसंतराव नाईक स्मृती सभागृह वनामती VIP रोड धरमपेठ नागपूर येथे याचं 10 तारखेपासून म्हणजे आजपासूनच सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, ही बातमी जरी थोडी उशीर आपल्यापर्यंत पोहोचत असली तरी सुद्धा या नाटकांचा आस्वाद घेणं आणि या नाटकांच्या रंगामध्ये रंगून जाणं हे सुद्धा अजूनही आपण करतोय. कारण मराठी माणसाला, हिंदी माणसाला, भारतीय संस्कृतीला नाटक हे प्रबोधनाचं, मार्गदर्शनाचं, चर्चा संवाद संवेदनांचं आणि संभाषणाचं मोठं साधन म्हणून नेहमीच गणलं गेलेलं आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालय आयोजित ही 63वी महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धा सुरू झालेली आहे नागपूर येथे. 10 तारखेला म्हणजे आज फर्टिलायझर हे एक नाटक नितीन शेगावकर यांच्या लेखनामधून आपल्याला बघायला मिळणार आहे. 11ला दी फादर सकाळी हे नाटक सादरीकरण होईल. 11ला सायंकाळी दी ब्लॅक अँड इक्वेशन हे नाटक. त्यानंतर 12 तारखेला ठिया सकाळच्या सेशन मध्ये. त्यानंतर 12ला सायंकाळी व्रणिता हे नाटक होईल. त्यानंतर 13ला सायंकाळी दी हँग्री क्रो हे सोमनाथ सोनवलकर यांच्या लेखनाद्वारे तयार करण्यात आलेलं सुंदर हे नाटक सादरीकरण होणार आहे. 14 तारखेला ज्या दिवशी व्हॅलेंटाईन डे आहे असं आपण गृहीत धरून चालू, पण सायंकाळचं हे गुलवदन नाटक सुद्धा बलवंत नाईक यांचं तुम्ही त्या दिवशी बघू शकता आपल्या पत्नीसोबत, प्रेयसीसोबत किंवा व्हॅलेंटाईन सोबत. 15 फेब्रुवारीला शनिवारी जंगोम प्रणीव खापूर यांचं हे सुंदर नाटक सायंकाळी 7 वाजता. 17ला सकाळचं नाटक आहे लेखिका मनीष चौधरी यांचं लेखन दिग्दर्शन त्याच्यामध्ये बघायला मिळणार आपल्याला. सोमवार 17 फेब्रुवारीला इथर मनोहर धोत्रे लिखित. त्यानंतर मंगळवार 18 फेब्रुवारीला स्टोरी टेरर वीरेंद्र गणवीर यांचं हे सुंदर नाटक. त्यानंतर मंगळवार सायंकाळी 7ला म्हणजेच 18 फेब्रुवारी रंगभूमी मंजुषा जोशी लिखित हे नाटक. बुधवार 19 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता गांधी आंबेडकर प्रेमानंद गजवी लिखित हे नाटक आहे. गुरुवारी 20 फेब्रुवारीला सकाळचा सेशन मध्ये दानव अतुल साळवे यांचं नाटक. त्यानंतर गुरुवारला सायंकाळी म्हणजे 20 फेब्रुवारीला सायंकाळी आपल्याला पिलर फोर्थ हे एक नाटक बघायला मिळणार आहे राहुल गावंडे लिखित. शुक्रवार 21 फेब्रुवारी सकाळचा सेशन आपल्याला कमला विजय तेंडुलकर लिखित अगदी सुंदर एक नाटक दिग्दर्शक त्याच्यामध्ये श्याम देशमुख यांचं राहणार आहे. आणि 21 तारखेला सायंकाळी 7ला पगला घोडा हे बादल सरकार यांचं नाटक आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सांस्कृतिक संचालनालय यांच्याद्वारे आवाहन करण्यात आलेलं आहे की आपण या निःशुल्क प्रवेश असलेल्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेमध्ये नक्की निमंत्रित आहात. तुम्ही श्रोता आणि रसिक म्हणून जरी येणार असले तरी सुद्धा यातलं प्रत्येक नाटक हे काहीतरी प्रबोधनात्मक, संदेशात्मक राहणार आहे, यात काही संशय नाही. कारण भारतीय संस्कृतीचा ठेवाच इतका महत्वाचा आहे की कुठलीही आर्ट, कला किंवा कुठलंही संगीत म्हणा किंवा एखादे सांस्कृतिक क्षेत्र म्हणा, ते नृत्य, गायन, वादन काहीही असू शकतं, आपल्या मनाला, बुद्धीला आणि आपल्या जीवनाला एक काहीतरी नवीन संदेश देत असतं. त्यामुळे नक्की आपण जावं, यावं आणि या नाट्य महोत्सवाचा आनंद घ्यावा. भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्कच्या वतीनं आम्ही पूर्ण टीम, मी आशिष हाडके, या सर्व स्पर्धांना, प्रत्येक नाटकाला त्यातील लेखक, दिग्दर्शक आणि कलावंतांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. बोलूया पुढल्या बातमीकडे.